शांती. आज आहे 3/3/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 21/11/98. शीर्षक आहे सेवा करत असताना देहामध्ये राहून विदेही अवस्थेचा अनुभव वाढवत रहा. आज बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या मुलांना पाहून हर्षित होत आहेत, कारण बाबा जाणतात की माझा एक बच्चा भले लास्ट पुरुषार्थी जरी असला तरी देखील विश्वामध्ये सर्वात मोठ्यात मोठा भाग्यवान आहे. कारण भाग्य विधाता बाबांना समजून ओळखून भाग्य विधात्याची डायरेक्ट संतान बनले आहेत. असे भाग्य साऱ्या कल्पामध्ये कोणत्याही आत्म्याचे ना आहे ना असू शकते. त्याचसोबत तुमच्या इतके सर्वात संपत्तीवान किंवा धनवान साऱ्या विश्वामध्ये इतर कोणीही असू शकत नाही. भले कितीही पदमपती असेल, परंतु तुम्हा मुलांच्या खजिन्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. कारण मुलांच्या प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई आहे. संपूर्ण दिवसाभरामध्ये दररोज भले मग 1-2 पावले अर्थात मिनिटे जरी बाबांच्या आठवणीमध्ये राहाल किंवा पाऊल उचलाल तर प्रत्येक पावलामध्ये पदम. तर संपूर्ण दिवसामध्ये किती पदम जमा झाले? असा कोणी असेल जो एका दिवसामध्ये पद्मांची कमाई करेल? म्हणून बाप दादा म्हणतात, जर भाग्यवान पाहायचा असेल किंवा रिचेस्ट इन दी वर्ल्ड आत्मा पाहायची असेल तर बाबांच्या मुलांना पहा. तुम्हा मुलांपाशी केवळ एक स्थूल धनाचा खजिना नाहीये. ते अर्थात दुनियावाले तर फक्त धनाने श्रीमंत आहेत आणि तुम्ही मुले किती खजिन्यांनी भरपूर आहात. खजिन्यांची लिस्ट जाणताना हे स्थूल धन तर काही मोठी गोष्ट नाहीये, परंतु तुमच्यापाशी जो ज्ञानाचा खजिना, शक्तींचा खजिना, सर्व गुणांचा खजिना, खुशीचा खजिना आणि सर्वांना सुख शांतीचा मार्ग सांगितल्याने जो आशीर्वादांचा खजिना मिळतो, हा अविनाशी खजिना परमात्मा अविनाशी मुलांव्यतिरिक्त इतर कोणाकडेच नाहीये. तर बाप दादांना अशा खजिन्यांचे मालक असणाऱ्या मुलांचा किती रूहानी अभिमान आहे. बाप दादा सदैव मुलांना असे संपन्न पाहून हेच गीत गातात, वाह बच्चे वाह. तुम्हाला देखील स्वतःवर इतका रूहानी अभिमान अर्थात शुद्ध नशा आहे ना? हाताची टाळी वाजवू शकता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. दोन्ही हातांना त्रास का देता? एका हाताची टाळी वाजवा. एका हाताची टाळी वाजवता येते ना? ब्राह्मणांचे सर्व काही वेगळेच आहे. ब्राह्मणांना शांती आवडते, त्यामुळे टाळी देखील शांतीची ठीक आहे. तर नशा सर्वांना सदैव आहे सुद्धा आणि पुढे देखील राहणार, हे निश्चित आहे. बाप दादा समय परिवर्तनाच्या तीव्र गतीला पाहून मुलांच्या पुरुषार्थाच्या गतीला सुद्धा बघत असतात. बाप दादा प्रत्येक मुलाला सदैव जीवनमुक्त स्थितीमध्ये पाहू इच्छितात. तुम्हा सर्वांना हे चॅलेंज आहे की बाबांकडून मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा येऊन घ्या. परंतु तुम्हाला तर मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा वारसा मिळाला आहे ना, की नाही मिळाला? तर कोणी म्हटले मिळाला आहे. सतयुगामध्ये किंवा मुक्तिधाममध्ये मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अनुभव करू शकणार नाही. मुक्ती जीवनमुक्तीच्या वारशाचा अनुभव आत्ता संगमावरच करायचा आहे. जीवन जगत असताना, वेळ नाजूक असताना, परिस्थिती, समस्या, वातावरण डबल दूषित असताना सुद्धा या सर्व प्रभावापासून मुक्त
जीवन जगत असताना या सर्व वेगवेगळ्या बंधनातून पूर्णतः मुक्त, एकही सूक्ष्म बंधन नसावे असे जीवनमुक्त बनले आहात का शेवटी बनणार आहात? आता बनणार का शेवटी बनणार? जे समजतात की शेवटी बनण्याऐवजी आता बनायचे आहे किंवा बनलो आहोत किंवा बनणारच आहे, त्यांनी हात वर करा. सर्वांनी हात उंच केले. दोन्हीमध्ये मिक्स हात वर करत आहेत. चतुर आहेत. भले चतुराई करा, परंतु बाप दादा आतापासूनच स्पष्टपणे सांगत आहेत, अटेन्शन प्लीज. बाबांना प्रत्येक ब्राह्मण मुलाला बंधनमुक्त, जीवनमुक्त बनवायचे आहे. मग ते कोणत्याही पद्धतीने असो, परंतु बनवायचे जरूर आहे. जाणताना पद्धती कोणत्या आहेत? इतके तर चतुर आहात ना, तर तुम्हाला बनावे तर लागेलच. भले इच्छा असो किंवा नसो, बनावे तर लागेलच. मग काय करणार? तर कोणीतरी म्हटले, आतापासून बनणार. तुमच्या मुखामध्ये गुलाबजामुन, सर्वांच्या मुखामध्ये गुलाबजामुन आला ना, परंतु हा गुलाबजामुन आहे आता बंधनमुक्त बनण्याचा. असे नाही गुलाबजामुन खाऊन टाका. हॉल खूप शोभिवंत दिसत आहे, एकदम माळा वाटत आहे. इथे येऊन पाहाल तर जशी माळा वाटते, या खुर्चीवर बसणाऱ्यांची माळा तयार झाली आहे. छान आहे. कारणे अकारणे जशी आता खुर्ची घेतली आहे ना, अशीच जेव्हा बापदादा फायनल वेळेनुसार शिटी वाजवतील की जीवनमुक्तीच्या खुर्चीवर बसा, तेव्हा देखील बसणार का फक्त आत्ता खुर्चीवर बसले आहात? असे नाही की खाली जमिनीवर बसलेले खुर्ची घेणार नाहीत. अगोदर तुम्ही खाली बसणे हे आहे तपस्येचे लक्षण, तंदुरुस्तीचे लक्षण आहे. हेल्थसुद्धा आहे. तपस्येद्वारे खजिन्यांची वेल्थसुद्धा आहे. तर जिथे हेल्थ आहे, वेल्थ आहे, तिथे हॅपी तर आहेतच. तर छान आहे. हेल्दी आहात, वेल्दी आहात. तर बाप दादा आता पाहत होते की मुलांच्या 3 प्रकारच्या स्टेजेस आहेत. एक आहेत पुरुषार्थी, त्यामध्ये पुरुषार्थी देखील आहेत किंवा तीव्र पुरुषार्थी देखील आहेत. दुसरे आहेत जे पुरुषार्थाचे प्रारब्ध अर्थात जीवनमुक्त अवस्था आहे, त्या स्टेजला अनुभव करत आहेत. परंतु तिसरी अखेरची संपूर्ण स्टेज आहे देहामध्ये असताना देखील विदेही अवस्थेचा अनुभव. तर 3 स्टेज पाहिल्या. पुरुषार्थाच्या स्टेजमध्ये असलेले जास्त पाहिले. जीवनमुक्तीचे प्रारब्ध हे प्रारब्ध नाही की सेंटरची निमित्त बनणे किंवा चांगली स्पीकर बनणे किंवा ड्रामा अनुसार वेगवेगळ्या विशेष सेवेच्या निमित्त बनणे, हे प्रारब्ध नाही. ही तर लिफ्ट आहे आणखीन पुढे जाण्याची किंवा सर्वांद्वारे आशीर्वाद घेण्याची. परंतु प्रारब्ध आहे जीवनमुक्तीचे. कोणतेही बंधन नसावे. तुम्ही लोक एक चित्र दाखवताना सामान्य अज्ञानी आत्म्याला किती दोरखंडांनी बांधलेले दाखवता. ती आहे अज्ञानी आत्म्यासाठी लोखंडाची साखळी. त्यांची बंधने मोठी मोठी आहेत, परंतु ज्ञानी तू आत्मा मुलांचे अतिसूक्ष्म आणि आकर्षित करणारे धागे आहेत. लोखंडाची साखळी आता नाही आहे, जी दिसून येईल. अतिसूक्ष्म सुद्धा आहेत, रॉयल सुद्धा आहेत, पर्सनॅलिटी फील करणारी देखील आहे, परंतु ते धागे दिसून येत नाहीत. आपला स्वतःचा चांगुलपणा वाटतो. चांगुलपणा नाहीये, परंतु असे वाटते
की आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही खूप पुढे जात आहोत, तर बाप दादा बघत होते हे जीवन बंधनाचे धागे मेजॉरिटींमध्ये आहेत. मग एक असेल नाही तर अर्धा असेल, परंतु जीवनमुक्त खूपच कमी दिसले. तर बापदादा बघत होते की हिशोबानुसार ही सेकंड स्टेज आहे जीवनमुक्तची, आणि लास्ट स्टेज तर आहे देहापासून न्यारे विदेहीपणाची. ती स्टेज आणि जी स्टेज ऐकवली त्यासाठी आणखीन खूप 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 अटेन्शन पाहिजे. सर्व मुले विचारत आहेत, 99 साल येणार, आता काय होणार, काय करायचे, काय करावे, काय करू नये. बाप दादा म्हणतात, आता 99 येणार हा विचार सोडून द्या. आतापासून विदेही स्थितीचा खूप अनुभव हवा. ज्या काही परिस्थिती येत आहेत आणि येणार आहेत त्यामध्ये विदेही स्थितीचा अभ्यास खूप चांगला हवा. असे तर होणार नाही ना, असे तर होणार नाही ना. या सर्व गोष्टींना सोडा. काय होणार या प्रश्नाला सोडून द्या. विदेही स्थितीचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर कोणतीही परिस्थिती किंवा कोणतीही हलचल प्रभाव टाकू शकत नाही. भले प्रकृतीची 5ही तत्वे व्यवस्थित हलविण्याचा प्रयत्न करतील, परंतु विदेही अवस्थेचा अभ्यास असणारी आत्मा एकदम अशी अचल अडोल पास विथ ऑनर असेल, जी या सर्व गोष्टी निघून जातील, परंतु ती ब्रह्मा बाप समान पास विथ ऑनरचे प्रमाण बनून राहील. बाप दादा वेळोवेळी इशारा देतात देखील आणि देत राहणार. तुम्ही विचार देखील करता, प्लॅनसुद्धा बनवता. बनवा, भले विचार करा, परंतु काय होणार असे आश्चर्यवत होऊ नको. विदेही साक्षी बनून विचार करा. परंतु विचार केला, प्लॅन बनवला आणि सेकंदामध्ये प्लेन अर्थात स्वच्छ स्थिती बनवत चला. आता आवश्यकता स्थितीची आहे. ही विदेही स्थिती परिस्थितीवर खूप सहज मात करेल. जसे ढग आले आणि निघून गेले, अगदी असेच विदेही अचल अडोल होऊन खेळ बघत राहाल. आता तुम्ही अंतिम समयाचा विचार करत आहात, परंतु अंतिम स्थितीचा विचार करा. चोहो बाजूंचे सेवेचे समाचार बापदादा ऐकत राहतात आणि अंतकरणापासून सर्व अथक सेवाधारींना मुबारकसुद्धा देतात. सेवा खूप चांगली उमंग उत्साहाने करत आहेत आणि पुढे देखील करत राहा. परंतु सेवा आणि स्थिती याचा बॅलन्स थोडासा कधी या बाजूला झुकतो, कधी त्या बाजूला झुकतो. म्हणून सेवा भरपूर करा. बाप दादा सेवेसाठी मनाई करत नाहीत. अजून धूमधडाक्यात करा, परंतु सेवा आणि स्थितीचा नेहमी बॅलन्स ठेवत जा. स्थिती बनविण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते आणि सेवा तर सहजच होऊन जाते. म्हणून सेवेचे बळ स्थितीपेक्षा थोडेसे जास्त होते. बॅलन्स ठेवा आणि बाप दादांचे सर्व सेवा करणाऱ्या आत्म्यांचे संबंध संपर्कामध्ये येणाऱ्या ब्राह्मण परिवाराचे आशीर्वाद घेत चला. या आशीर्वादांचे खाते भरपूर जमा करा. आताच्या आशीर्वादांचे खाते तुम्हा आत्म्यांमध्ये इतके संपन्न होऊन जाऊ दे, जे द्वापरपासून तुमच्या चित्रांद्वारे अर्थात मूर्तींद्वारे सर्वांना आशीर्वाद मिळत राहतील. अनेक जन्म आशीर्वाद द्यायचे आहेत, परंतु जमा मात्र या एका जन्मामध्ये करायचे आहेत. मग त्यासाठी काय कराल? नेहमी स्थितीला लक्षात घेऊन सेवेमध्ये पुढे जात राहा. काय होणार असा विचार करू नका. ब्राह्मण आत्म्यांसाठी चांगले आहे, चांगलेच होणार आहे.
परंतु बॅलन्स असणाऱ्यांसाठी नेहमी चांगलेच आहे. बॅलन्स कमी असेल तर कधी चांगले कधी थोडे चांगले. तर ऐकलेत काय करायचे आहे? प्रश्नार्थक होऊन विचार करण्यापेक्षा असे तर होणार नाही ना, असे तर होणार नाही ना, हे आश्चर्यवत होऊन विचार करणे बंद करा. हे स्थितीला खाली वर करते. समजले? अच्छा, विदेशचा ग्रुप उभे राहा. विदेशमधील सुद्धा एक विशेषता बापदादांना खूप आवडते. ती कोणती? सर्वांना उमंग उत्साह खूप आहे की विदेशातील कानाकोपऱ्यामध्ये बाबांचे स्थान बनवावे आणि बनवले देखील आहे. यावर्षी किती नवीन सेंटर्स बनवलीत? कोणी सांगितले 12 ते 15. चांगला उमंग आहे की संदेश सर्वांना मिळावा. हे लक्ष खूप चांगले आहे. जिथे जाता तिथे कोणाला न कोणाला निमित्त बनविण्याच्या सेवेचे लक्ष चांगले ठेवता. ही विशेषता आहे. प्रत्येकजण जितके होईल तितके स्वतःला सेवेच्या निमित्त बनण्याची ऑफर देखील करतात आणि प्रॅक्टिकलमध्ये करतात देखील. हाच विचार करतात की घराघरामध्ये बाबांचे घर असावे. हा उमंग उत्साह खूप चांगला आहे. म्हणून या उमंग उत्साहासाठी बापदादा आणखी ॲडव्हान्समध्ये पुढे जाण्याची मुबारक देत आहेत. बापदादा विदेशी म्हणजे विश्व कल्याण करण्याच्या निमित्त बनणाऱ्या मुलांना हेच सांगत आहेत की आता सेवा आणि विदेही अवस्था यामध्ये नंबर 1 विदेशी मुलांना बनायचेच आहे. बनायचे आहे ना? कधी? 99 मध्ये का 2000 मध्ये बनायचे आहे? कधी नाही, आत्ता. अव्यक्त बाबांच्या पालनेचे प्रत्यक्ष प्रमाण द्यायचे आहे. जसे ब्रह्मा बाबा अव्यक्त बनून विदेही स्थितीद्वारे कर्मातीत बनले, तर अव्यक्त ब्रह्मा बाबांच्या विशेष पालनेचे पात्र आहात. म्हणून अव्यक्त पालनेचा बाबांना रेस्पॉन्ड अर्थात प्रतिसाद द्या. तो म्हणजे विदेही बनण्याचा, सेवा आणि स्थितीच्या बॅलन्सचा. ठीक आहे, मंजूर आहे, करायचेच आहे. बाप दादा असा विचार करत नाहीत, बघू विचार करू नाही, करायचेच आहे. आपल्या भाषेमध्ये बोला, करायचेच आहे. जे पण सर्व TV बघत आहेत ते देखील सर्वजण असे बोलत आहात ना? बापदादा बघत आहेत. भले भारतामध्ये बघत असतील किंवा फॉरेनमध्ये बघत असतील, परंतु सर्वांना उमंग येत आहे की आम्ही करणार, आम्ही करणार, आम्हाला करायचेच आहे. ॲडव्हान्समध्ये मुबारक. अच्छा, विदेशमधील बरेच भाऊ बहिणी पहिल्यांदा आले आहेत. रिट्रीटसाठी आलेले गेस्टसुद्धा बसले आहेत. खूप छान. सर्वजण नंबर 1 घेणारे आहेत. खूप छान. पाहुणे बनून आले आणि बाबांची मुले अधिकारी बनले. अधिकारी झालात ना? अधिकारी आहात? खूप छान. आता पुढे जात रहा. हॉस्पिटलच्या ट्रस्टींसोबत संवाद. सर्वजण डबल ट्रस्टी आहात. एक आहे प्रवृत्तीमध्ये राहून ट्रस्टी आणि दुसरे आहे हॉस्पिटलमध्ये राहून ट्रस्टी. हॉस्पिटलचे देखील ट्रस्टी तर जीवनामध्ये देखील ट्रस्टी. चांगले आहे. हॉस्पिटल आत्म्यांची देखील सेवा करत आहे आणि शरीराची देखील सेवा करत आहे, तर डबल सेवा होत आहे. त्यामुळे जे निमित्त बनलेले आत्मे आहेत त्यांना देखील डबल आशीर्वाद मिळत राहतात. खूप चांगले प्लॅन बनवले आहेत ना? सेवेचा चान्स घेणे म्हणजे चान्सलर बनणे आहे. ते अर्थात दुनियावाले चान्सलर नाहीत, रुहानी युनिव्हर्सिटीचे चान्सलर. छान आहे. ऑस्ट्रेलियावाले ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी मोठा प्रोग्रॅम करण्याचा प्लॅन बनवत आहेत. बापदादांना प्लॅन दाखवला.
जिथे उमंग उत्साह आहे आणि सर्वांचे एकमत आहे, तर तिथे एकमत आहे आणि उमंग उत्साह आहे, तर सफलता आहेच आहे. प्लॅन चांगला आहे, जरूर करा. फॉरेनमध्ये नाव प्रसिद्ध करा. खूप छान. जे कोणी भारतामधून आले आहेत, तर भारतवाल्यांना तर विशेष नशा आहे की बाप दादा अवतरित देखील भारतामध्ये होतात आणि त्याचबरोबर जेव्हा भेटण्यासाठी येतात तर ते देखील भारतामध्येच येतात. तर डबल नशा आहे ना. भारतानेच विदेशामध्ये संदेश दिला, तर भारताने विदेशामध्ये देखील आपल्या परिवाराला शोधून एक परिवार बनवला. म्हणून भारतवासी मुलांचे सदैव महत्त्व आहे आणि भारताचे महत्त्व वाढणार आहे. तर भारतवासींचे महत्त्व तर आहेच. त्यामुळे जी काही नवीन जुनी मुले आली आहेत ती खूप प्रेमाने पोहोचली आहेत. बापदादा सर्व मुलांचा स्नेह आणि चारी बाजूंच्या सेवेच्या सहयोगाला पाहून खुश आहेत आणि मुले देखील सदैव खुश आहेत. खुश राहता ना. कधी खुशीला कमी होऊ देऊ नका. हा स्पेशल बाबांचा खजिना आहे, म्हणून खुशीला कधीही सोडू नका. कायमचे खुश. अच्छा. चोहो बाजूंचे सर्वश्रेष्ठ भाग्यवान, सर्वश्रेष्ठ खजिन्यांचे मालक, सदैव सेवा आणि स्थिती यांचा बॅलन्स ठेवणाऱ्या ज्ञानीतू आत्म्यांना, सर्व शक्ती संपन्न आत्म्यांना, सदैव बंधनमुक्त जीवनमुक्त आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. परमात्मा कार्यामध्ये सहयोगी बनून सर्वांचा सहयोग प्राप्त करणारे सफलता स्वरूप भव. परमात्मा कार्यामध्ये सहयोगी बनून सर्वांचा सहयोग प्राप्त करणारे सफलता स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे. जिथे सर्वांचा उमंग उत्साह आहे तिथे सफलता आपोआप समीप येऊन गळ्यातील माळा बनते. कोणत्याही विशाल कार्यामध्ये प्रत्येकाच्या सहयोगाचे बोट पाहिजे. सेवेचा चान्स प्रत्येकाला आहे. कोणीही बहाणा देऊ शकत नाही की मी करू शकत नाही, वेळ नाही. उठता बसता 10 मिनिटे तरी सेवा करा. तब्येत ठीक नसेल तर घरात बसून करा. मनसाद्वारे सुखाची वृत्ती, सुखमय स्थितीद्वारे सुखमय संसार बनवा. परमात्मा कार्यामध्ये सहयोगी बना, तर सर्वांचा सहयोग मिळेल. स्लोगन आहे. प्रकृतीपतीच्या सीटवर सेट राहाल तर परिस्थितींमध्ये अपसेट होणार नाही. प्रकृतीपतीच्या सीटवर सेट राहाल तर परिस्थितींमध्ये अपसेट होणार नाही. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.